कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे पितांबर अवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कवचुभमनि विराजित तुलसी हार गळा कासे पिता तुलसी हार गळा कासे पिता औडी निरंतर हिची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख 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 श्रीमुख बाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कास्य पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर निरंतर ध्यान आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर वाह तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार हरि 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 ढोपार कुमार जय जय ढोपार कुमार जय जय ढोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार जय विठोपार कुमार जय विठोपार कुमार पार कुमार जय विठोपार कुमार हरि जय 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 विठोपार कुमार पार कुमार हरि जय 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 हरि जय 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 विठोपार कुमार विठोपार कुमाई विठोपार कुमार विठोपार कुमाई विठोपार कुमार राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर बाबर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी बोला बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिला तेने मुक्तीचारी साधिला तेने मुक्तीचारी साधिला देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या तेने मुक्तीचारी साधिला तेने मुक्तीचारी साधिला हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे असोनी संसारी जिभे वेगू करी असोनी संसारी जिभे वेगू करी असोनी संसारी जिभे वेगू करी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा द्वारकेचा राणा पांडवा धरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी 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 वाजवा टाळी वाजवा बसा खाली बसा बसा विठोबा 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 विठोबा
विठोबा विठोबा विठोबा विठोबा विठोबा विठोबा देवाची द्वारी उभाक्षण भारे देवाची द्वारी उभाक्षण भारे देवाचे द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वार उभाक्षण भारी देवा उभाक्षण भारी देवाची द्वारे देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या तिने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना तेने मुक्तिचारी साधियला तेने मुक्तिचारी साधियला साधियला हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याचे गणना 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 ची गणना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना 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 हा पुण्याची गणना
पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे कोण करे कोण पुण्याची गणना पुण्याची 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 गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची 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 गणना कोण करे पुण्याची गणना हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा हरी टाळी वाजवा अरे टाळी बोला मुखी नाम बोला विठ्ठल विठ्ठल बोला बोला लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा बोला विठ्ठल विठ्ठल बोलत नाहीये तुम्ही ओठ हालत नाहीयेत बोला विठ्ठल विठ्ठल बोला बोला विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 बोला पुंडलिक ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली
ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज की जय स्वानंद स्वामी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन सुत महाबली हनुमान की जय विठाला 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 ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तूचे आता एकी दाविसे अनेकता परे एकात्मता न मोडे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल विठाला देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उबारे बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हरे हरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबारायांच्या अलौकिक अद्वितीय ग्रंथ संपदेमधील हरिपाठ रूपी ग्रंथ आणि त्या ग्रंथामधील पहिलाच ज्ञानोबारायांचा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. अतिशय सुंदर योग आहे. विठ्ठलराज भजनी मंडळाच्या माध्यमातून आयोजित अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह, विशेष करून संयोजक विठ्ठलराज भजनी मंडळ
जय हनुमान भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी ट्रस्ट काळेवाडी, श्री काळ भैरवनाथ भजनी मंडळ, ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, जोगेश्वरी प्रासादिक दिंडी, विष्णुराज मित्र मंडळ, जय माता दी फ्रेंड सर्कल, ओम साई फ्रेंड सर्कल, संत बाळूदेव नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयोजनातून व माझे जिवलक परमार्थ स्नेही श्री नवनाथ मारुती नढे पाटील, ॲडव्होकेट श्री प्रमोद मारुती नढे पाटील, कुमार आदित्य नवनाथ नढे पाटील, कुमार मयुरेश प्रमोद नढे पाटील, समस्त नढे परिवार आणि समस्त ग्रामस्थ राहटणी काळेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिलं कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. त्यानिमित्ताने जुमा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतोय, हे मी माझं सद्भाग्य समजतो. आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा कणा ताठ करून बसायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसायचं आहे. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. इथून पुढे 9 वाजेपर्यंत, 9 वाजता मी जय विठ्ठल करणार, 9 वाजेपर्यंत मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि कीर्तन ऐकायचं. तिसरी सूचना, इथून पुढं 9 वाजेपर्यंत मी आपल्यासमोर उभा राहून आपल्याला साद घालेल, खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त इतकी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. आणि शेवटची सूचना, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का त्याची. प्रसन्न चेहरे ठेवा, टवटवीत चेहरे ठेवा आणि कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्या. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची संत परंपरा ही अतिशय दैदिप्यमान संत परंपरा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदशिष्या संत बहिणाबाईंचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. या अभंगामध्ये बहिणाबाईंनी महाराष्ट्रातील दैदिप्यमान थोडासा आवाज कमी करा, हॅमिंग का करताय, दैदिप्यमान संत परंपरेचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. ही महाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून संपूर्ण जगतामध्ये परिचित आहे. सिकंदर राजाचे गुरु महाराज, जेव्हा सिकंदर राजा आणि गुरु महाराजांचा संवाद झाला तेव्हा गुरु महाराजांनी विचारलं, राजा कुठे जाणार आहेस? राजाने सांगितलं, महाराज मी भारतात चाललोय. राजा बोलला, मी भारतात चाललो. हे ऐकल्यानंतर गुरु महाराज बोलले, राजा तू भारतात चाललायस तर माझ्यासाठी 3 गोष्टी घेऊन येशील का? राजा बोलला, महाराज आपली आज्ञा शिरसावंद आहे, तुम्ही सांगा काय आणायचं. राजा तू भारतात चाललायस तर भारतामधून भारतीयांचा धर्मग्रंथ म्हणून जो मांडला जातो ती श्रीमद भगवद्गीता माझ्यासाठी घेऊन ये. अंत गुरु महाराज, श्रीमद भगवद्गीतेतला पहिला श्लोक हा धर्म या शब्दापासून चालू झालेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. माझे ज्येष्ठ पारमार्थिक मार्गदर्शक प्रमोद महाराज जगताप एक सुंदर चिंतन मांडतात. ते बोलतात, श्रीमद भगवद्गीतेतल्या पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर ध आहे आणि शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म आहे. धर्म
ह्या शब्दामध्ये संपूर्ण श्रीमद भगवद्गीता आपल्याला पाहायला मिळते. श्रीमद भगवद्गीतेतल्या पहिल्या श्लोकाचा विचार केला तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर ध आणि शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजुर्भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म, धर्म ह्या शब्दामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे. माऊलींनी या श्रीमद भगवद्गीतेवरच टीका केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायिकपण. राजा तू भारतात चाललायस तर भारतामधून माझ्यासाठी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ घेऊन ये, आणतो गुरु महाराज. राजा भारतामधून तुला दुसरी वस्तू कोणती आणायची असेल तर भारतातली जी पवित्र नदी आहे गंगा, त्या गंगा नदीचं पाणी माझ्यासाठी घेऊन ये, आणतो गुरु महाराज. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. इतकी पवित्र गंगा नदी आहे. राजा भारतामधून मला पवित्र अशा गंगा नदीचं पाणी घेऊन ये, आणतो गुरु महाराज. महाराज तिसरी वस्तू काय आणू. आता गुरु महाराज काही क्षण स्तब्ध झाले. गुरु महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि गुरु महाराज सांगू लागले, राजा तू भारतात चाललायस, भारतामधून मी तुला 3 वस्तू आणायला सांगितल्या. पैकी पहिली वस्तू मी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आणायला सांगितला. पैकी दुसरी वस्तू मी पवित्र अशा गंगा नदीचं पाणी आणायला सांगितलं. आणि राजा तिसरी वस्तू आणायला सांगत असताना मी तुला हे आवर्जून सांगेल, तुला हे कटाक्षाने सांगेल, तुला हे निश्चयाने सांगेल. राजा भारतात चाललायस, भारतामधून एक वेळ तुला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आणता आला नाही तरी चालेल. राजा भारतामधून तुला पवित्र अशा गंगा नदीचं पाणी आणता आलं नाही तरी चालेल. पण राजा भारतात गेल्यानंतर महाराष्ट्रात जायला विसरू नको आणि महाराष्ट्रातून साधू संतांच्या पायाखालची माती आणायला विसरू नको, जी माती मी माझ्या कपाळाला लावेल आणि माझ्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घेईल. ही भूमी संत भूमी आहे. आणि या संत मांदेआळीमध्ये माऊली ज्ञानोबाराया हे आई आहेत. आई संपूर्ण संत मांदेआळीमध्ये पुरुष देह घेऊन जन्माला येऊन ज्यांचं अंतःकरण आईचं आहे, ज्यांचं अंतःकरण मातेचं आहे, ते संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. आई काय करते. आई लेकराच्या हिताचा विचार करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई ह्या शब्दावर जेव्हा आपण बोलतो ऐकतो तेव्हा एक वाक्य आवर्जून सांगतो किंवा आवर्जून बोलतो आपण. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा समन्वय ज्या ठिकाणी असतो तिला आपण आई म्हणतो. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे 2च शब्द असतात जिला आपण आई म्हणतो. जिच्या हृदयामध्ये नवनीताचं मार्दव असतं, फुलांचं आर्जव असतं, तिला आपण आई म्हणतो. जी हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते आणि सृष्टीचं सौंदर्य तुम्हाला मला दाखवते, तिला आपण आई म्हणतो. अशा आईचं अंतःकरण ज्या संतांचं आहे ते ज्ञानोबाराया आहेत. ज्ञानोबारायांना माऊली म्हटलेलं आहे. माऊली म्हणजे आई. मनती ज्ञानाबाई आई राम, मनती ज्ञानाबाई आई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. वेदशास्त्रे देती पाही, मनती ज्ञानाबाई आई, मनती ज्ञानाबाई आई, मनती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र देती पाई, मनती ज्ञानाबाई
वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. आई सांगतो मी, आई. माझे ज्येष्ठ पारमार्थिक मार्गदर्शक गुरुस्थानी असणारे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर काही सुंदर वाक्य सांगतात आईच्या विषयी. आई हा शब्द नाहीये, तर आई हा मंत्र आहे. आई आणा डोळ्यासमोर, तेव्हा हे सगळे समजेल तुम्हाला. आई हा शब्द नाहीये, आई हा मंत्र आहे. एकाच वेळी आलेली जगातील सर्व दुःख आईच्या पदराखाली सहज झाकता येतात. आईच्या एका डोळ्यामध्ये ममता असते आणि आईच्या एका डोळ्यामध्ये समता असते. आईला त्रिमूर्ती म्हटलेलं आहे. धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं जीवन, माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये धैर्यही पाहायला मिळतं, करुणाही पाहायला मिळते आणि क्षमाही पाहायला मिळते. काय असते आई? मगाशीच आपण एक जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं प्रमाण ऐकून गेलो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे. आपल्या लेकराच्या हिताचा विचार जी करते तिला आई म्हणतात. ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या वाङ्मयामधून तुमच्या माझ्या हिताचा विचार केलाय. हिताचा विचार करते. पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की उत्तानपाद नावाचा राजा होता. गेले का काय घरी तुम्ही? हा, आणि मी गेले का काय घरी म्हटलं की आहे म्हणा, म्हणजे मला बरं वाटेल बरं का. हा, पुराणामध्ये एक उत्तानपाद उत्तानपाद नावाचा राजा होता. म्हणजे एक लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली आहे पा गंभीर महाराज. काही लोकांवर त्या गोष्टीचा परिणाम खूप झाला. लहानपणी आपण एक गोष्ट ऐकतो, तुम्ही बोला माझ्याशी बरं का. माझं असं म्हणणं असतं की माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहिती? इथं आतमधल्या आतमध्ये छातीत रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीच आहे. येतंय का लक्षात? तुम्ही बोला माझ्याशी. माऊली ज्ञानोबाऱ्यांचं जीवनचरित्र सांगत असताना ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आई सांगायची. ज्ञानोबाऱ्यांना का आई म्हणतात? हिताचा विचार करते म्हणून ती आई आहे. तर लहानपणी आपण एक गोष्ट ऐकायचो. एक आटपाट, बोला ना, एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याला आटपाट नगरीच्या राजाला एक बायको कधीच ऐकली नाही आपण बरं का. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती, हा बस येतंय, दुसरी ना आवडती. तसा हा उत्तानपाद नावाचा राजा. ह्याला 2 बायका होत्या. एक होती आवडती आणि एक होती नावडती. एका बायकोचं नाव होतं सुरुची आणि दुसऱ्या बायकोचं नाव होतं सुनीती. माणूस रुचिप्रिय आहे. सुरुची रुचिप्रिय आहे माणूस. पंक्तीला काय आहे? कीर्तनाला बसण्याच्या अगोदरच डोक्यात गणगण चालू असते. गुलाबजाम आहे, जिलेबी आहे का आंब्याचा मोसम आहे म्हणून आंबे रस आहे. येतंय लक्षात? माणूस रुचिप्रिय आहे, माणूस नीतिप्रिय नाहीये. माणसाला रुची आवडते. उत्तानपाद नावाच्या राजाला देखील रुची, सुरुची आवडत होती. राजा सिंहासनावर बसलेला होता. बसलेला असताना सुरुचीचा मुलगा ज्याचं नाव उत्तम, तो राजाच्या मांडीवर येऊन बसला. आणि जी नावडती पत्नी होती, नावडतीचा मुलगा तिथेच खेळत होता. त्याला वाटलं बाबांच्या एका मांडीवर आपला भाऊ बसलाय तर दुसऱ्या मांडीवर आपण बसलो पाहिजे. पळत पळत गेला, राजाच्या मांडीवर बसला. सुरुची तिथंच होती, म्हणजे राजाची आवडती बायको. तिला ते खटकलं, तिला ते आवडलं नाही. तिचा सवती द्वेष जागृत झाला आणि ती राजा हॅमिंग करते, खूपच हॅमिंग करत आहे. सवती द्वेष जागृत झाला. ती राजाच्या जवळ गेली. राजाच्या दुसऱ्या मांडीवर जो सुनीतीचा मुलगा बसला होता त्याच्या हाताला धरलं, त्याला खाली ओढलं आणि ढकलून दिलं. आणि त्याला सांगितलं, तुला राजाच्या मांडीवर जन्म घ्यायचा असेल तर माझ्या पोटी, तुला राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला लागत होता. तू राजाच्या नावडत्या बायकोच्या पोटी जन्माला आलेला आहेस. तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ते लहान लेकरू रडत रडत आईकडे गेलं.
घडलेली सगळी गोष्ट आईला सांगितली. आईने त्या लेकराचे डोळे पुसले आणि सांगितलं, बाळा अशा ठिकाणी जाऊन बस की ज्या ठिकाणावरून तुला कोणी उठ म्हणणार नाही. लेकुराचे हित, लेकराचं हित. एखादी दुसरी असती तर तिथे जाऊन भांडली असती, राजावर काय तुझाच अधिकार आहे का, असं का तसं का. आई असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावर मला कोणीही उठ म्हणणार नाही. बाळा भगवत चरण असे आहेत की जिथून तुला कोणीही उठ म्हणणार नाही. आई काय करावं लागेल, बाळा साधना कर, अनुष्ठान कर, संत कृपा होईल, संत कृपेतून भगवंताचं नाम मुखात येईल, त्या नामाचं अनुष्ठान कर. सगळं सोडलं, ते लेकरू आईचा आशीर्वाद घेऊन अरण्यात गेलं, तिथं अनुष्ठान केलं. साधू संतांची, महर्षी नारदांची भेट झाली, भगवत नामाचा बोध झाला. इतकं अनुष्ठान झालं, इतकं अनुष्ठान झालं, भगवंताला ते लेकरू प्रिय झालं. आणि आढळ पदावर म्हणजे आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, शिराचा सागर रूप म्हणल्या, शिराचा सागर रूप म्हणल्या. आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमान, हा शिराचा सागर उपमान. आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्य, शिराचा सागर आढळपदी बाळ पैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमान, शिराचा सागर उपमन्यु. मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन आढळपदी विराजमान होण्याचं भाग्य किंवा आढळपदी बसण्याच्या हिताचा विचार त्या लहान लेकराला जर कोणी दिला असेल तर तो त्याच्या आईने दिला. त्या बाळाचं नाव म्हणजे ध्रबाळ होतं आणि त्याच्या आईचं नाव सुनीती होतं. मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन आढळपदी विराजमान करण्याच्या हा हिताचा विचार जर ध्रुव बाळाला कोणी दिला असेल तर तो आईने दिला. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करतच असते. मग ह्या संत बांदेआळीमध्ये माऊली ज्ञानोबांना जर आई बोलत असताल तर आई पण हे लेकरांशिवाय नाही ना, आई पण हे लेकरांशिवाय नाहीये. मग माऊली ज्ञानोबांना कोण आहेत लेकरं, म्हणजे खरं तर अशी आख्यायिका सांगितली जाते. झालं सगळं, लोकांनी त्रास देऊन झाला, त्याच्यानंतर ते शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. अगोदर आळंदीमध्ये मागितलं, त्याच्यानंतर म्हणजे आई वडील गेल्यानंतर तर कोणी आधारच दिला नाही. मग मूळ गावी आपेगावला गेले, तिथं कोणी जवळ केलं नाही. ताता आणि मात गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, हे सगळं मुक्ताईचं मनोगत आपल्याला माहिती आहे. परत आळंदीला आले, ब्रह्मवृंदांसमोर, धर्म मार्तंडांच्या समोर ही 4 लेकरं उभी राहिली. त्यांनी सांगितलं शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जा. पैठणला गेले, तिथे देखील स्वीकारलं नाही. पहा बरं का, स्वीकारलं नाही, लोकांनी स्वीकारलं नाही. आणि ज्या दिवशी माऊली ज्ञानोबाऱ्यांनी रेड्यामुखी वेद वदविला, जी लोक नावं ठेवत होती तीच माऊली ज्ञानोबाऱ्यांचा जय जयकार करू लागली. आणि तिथून सगळ्या गोष्टी बदलल्यानंतर मग त्याच्यानंतर परत आळंदीला आले, नेवाशाला गेले. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळं झालं, लोक स्वीकारलं, मग जय जयकार सगळं. एके दिवशी इंद्रायणीच्या तीरावर बसलेले असताना आपलं मनोगत माऊली ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलं, दादा आता निरोप घ्यायचा आहे. असं बोलल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांच्या ह्या बोलण्याने निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. निवृत्तीने आधार दिला होता, ज्ञाना सोपानाला मुक्तेला आधार दिला होता. सोपाना मुक्ता तिथं तुझी, सोपाना अगं मुक्ते बघ
ज्ञाना काय बोलतोय, निरोप घ्यायचा आहे. जे कार्य होतं ते कार्य पूर्ण झालं, आता निरोप घ्यायचा आहे. अशी आख्यायिका सांगितली जे माझ्या आजोबा सांगायचे कीर्तनामधून. आणि मग त्यावेळेस 2-2 वर्षासाठी ह्या तीनही भावंडांना वेळ दिला. 16-2 18, 18-2 20 आणि 20-2 22. 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. अशीच एके दिवशी इंद्रायणीच्या तीरावर बसलेले असताना 4 लेकरं ज्ञानोबारांच्या जवळ गेली. म्हणजे आई पण हे लेकरांशिवाय नाही आहेत. मग ज्ञानोबारांची लेकरं कोण, तर मग त्या लेकरांमध्ये योगी होता, त्या लेकरांमध्ये सिद्ध होता, त्या लेकरांमध्ये साधक होता आणि त्या लेकरांमध्ये संसारी होता. एक एक लेकरू पुढं जाऊ लागलं. जो साधक होता त्या साधकाला ज्ञानोबारांच्या जवळ गेल्यानंतर ज्ञानोबारांचं दर्शन घेऊन आई ज्ञानाईला त्या साधकाने विचारलं, आई माझं हित व्हावं असं मला वाटतं, आई तुला पण वाटतं ना ग माझं हित व्हावं, माझं भलं व्हावं. आई माझं भलं व्हावं म्हणून माझ्यासाठी काहीतरी दे ना ग. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी साधक लेकरासाठी ज्ञानेश्वरी दिली. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलं पाहिजे. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, ज्ञानोबारायांचा गेले का काय घरी तुम्ही? झालं हा 9ला जय विठ्ठल. मला पण पुढे एका महत्वाच्या कामानिमित्त जायचं आहे. माऊली ज्ञानोबाराय श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात, अरे तुम्हाला ज्ञानोबाराय भेटावे असं वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराय भेटावे असं वाटत असेल तर तुम्ही गाथ्याचं पारायण केलं पाहिजे. तुम्हाला नाथ बाबा भेटावे असं वाटत असेल तर तुम्ही नाथ भागवताचं पारायण केलं पाहिजे. वाङ्मयाच्या रूपाने त्या संतांचा सहवास आपल्याला प्राप्त होतो. आई माझ्यासाठी काय ग, हा फक्त एक युक्तिवाद करतोय तुम्हाला समजावं म्हणून. आई माझ्यासाठी काय ग. माऊली ज्ञानोबारायांनी त्याच्यासाठी त्या साधकासाठी ज्ञानेश्वरी दिली. 56 भाषेचा केलासे गौरव भवारणे नाव उभारेली. काय ज्ञानेश्वरी, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी साधकाला दिली. अधिकार सगळ्यांनाच आहे, फक्त आपल्याला मुद्दा समजावा म्हणून हा विस्तार मी करतोय. त्याच्यानंतर सिद्ध आला. ज्ञानोबारांनी सिद्धाला अनुभवामृत दिला. त्याच्यानंतर योगी आलं. हे लेकरू जरा विचित्रच होतं. येतानाच वाघावर बसून आलं. गेले का काय घरी तुम्ही? हे लेकरू वाघावर बसून आलं. वाघावर बसून मी गमतीने सांगत असतो गंभीर महाराज. म्हणजे 1400 वर्षाचे चांगदेव, खूप मस्त प्रसंग आहे, खूप छान प्रसंग आहे. जेव्हा चांगदेवांना ज्ञानोबारादी भावंडांच्या विषयी कळलं तेव्हा चांगदेवांना असं वाटलं की आपण ह्या भावंडांना जाऊन भेटलं पाहिजे. पण मोठ्या माणसाच्या जवळ त्याच्या अहंकाराला पुष्टी देणारी काही लोक असतात. तुम्ही कुठं जाता, तुम्ही 1400 वर्षाचे, त्या आजकालच्या लेकरांना भेटायला जाता. मी सांगत असतो, चांगदेव किती वर्षाचे आहेत? 1400 वर्ष. चांगदेव किती वर्षाचे आहेत? 1400 वर्षाचे. ठीक आहे, जात नाही. मग त्या चांगदेवांनी पत्र लिहायला घेतलं, कागद घेतला. त्या कागदावर काय लिहावं हे चांगदेवांना समजत नव्हतं. तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहेत आणि चिरंजीव लिहावं तर कर्तृत्वाने महान आहेत. रेड्यामुखी वेद वदविलाय. चांगदेवांनी पत्र लिहायला घेतलं ना, कागद घेतला ना. कोणाला पत्र लिहिण्यासाठी घेतलं माता भगिनींनो? ज्ञानोबारायांना पत्र लिहिण्यासाठी घेतलं ना, पत्र लिहायला घेतलं. त्या कोऱ्या कागदावर काय लिहावं कळत नव्हतं. चिरंजीव लिहावं तर कर्तृत्वाने महान आहेत, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहेत. काय लिहावं? किती वर्षाचे चांगदेव? 1400 वर्षाचे चांगदेव आहेत. पण पत्राची सुरुवात कशी करावी हे कळत नव्हतं. मी असं बोलत असतो, वय वाढलं म्हणजे अक्कल वाढतेच असं नाही बरं का. नाही आलं लक्षात? बरं आहे. वय वाढलं म्हणजे अक्कल वाढतेच असं नाहीये. मग तो कोरा कागदच पाठवून दिला. कोरा कागद पाठवून दिला. तेव्हा ही भावंड बसलेली होती. तो कोरा कागद निवृत्तीनाथांच्या हातामध्ये आला. निवृत्तीनाथांनी तो कागद पाहिला, हसले, स्मित हास्य केलं. तो कागद पाठीमागे कोणाकडे दिला? ज्ञानोबारायांकडे दिला. ज्ञानोबारायांनी तो कोरा कागद पाहिला, हसले. ज्ञानोबारायांनी तो कागद कोणाकडे दिला? सोपानाकडे दिला. सोपानाने तो कोरा कागद पाहिला, हसला. आता तो कागद कोणाकडे आला? सांगा लाडक्या बहिणींनो.
तो कागद कोणाकडे आला? मुक्ताबाईंकडे आला. मुक्ताबाईंनी तो कोरा कागद पाहिला आणि कोरा कागद पाहिल्यानंतर मुक्ताबाई शांत बसतील तर त्या मुक्ताबाई कशा? मुक्ताबाईंनी तो कोरा कागद पाहिल्यानंतर बोलल्या, अरे 1400 वर्षाचा झाला पण कोरा तो कोराच राहिला. आणि मग त्यावर ज्ञानोबारायांनी 65 ओव्या लिहिल्या. 65 ओव्या, ज्याला वारकरी संप्रदायामध्ये चांगदेव 65 म्हणून ओळखलं जातं. त्या 65 ओव्या लिहून तो कागद पाठवून दिला. कागद हातामध्ये पडला पण त्या ओव्यांचा अर्थ समजत नव्हता. आता जायला पाहिजे म्हटलं. मग ते जे अहंकाराला खतपाणी घालत होते ते शिष्य म्हटले, तुम्ही एकटे कुठं जाता? आम्ही तुमच्या सोबत येतो. मग ते 1400 शिष्य निघाले म्हणले चांगदेवांसोबत. 1400 वर्षाचे चांगदेव 1400 शिष्य घेऊन निघाले. आता निवृत्ती ज्ञानासोपाना मुक्ता यांच्यावर प्रभाव पडला पाहिजे म्हणून चांगदेव कशावर निघाले? वाघावर निघाले. मी विनोदाने सांगत असतो, आता पण आपण समाजामध्ये फिरत असताना काही लोक आपल्याला दिसताना जे एंट्री करतात बरं का, एकटी फिरत नाही, 5-25 माणसंच घेऊन फिरत असतात बघा. 5-25 माणसं. कुठं तुम्ही साखरपुड्याला गेले तरी नेता पुढं चाललेला असतो आणि कार्यकर्ते पाठीमागं चाललेले असतात. असं तुम्हाला दिसलं तर समजायचं चांगदेवाचाच अवतार आहे. येते का लक्षात तुम्हाला? चांगदेव 1400 शिष्य निघाला नाही घेऊन, चांगदेवाचा अवतार आहे. त्याच्यानंतर प्रभाव पडण्यासाठी काही लोक मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये येतात. आता चांगदेव वाघावर बसून आले काय? कशासाठी? परमेश्वर महाराज प्रभाव पडावा म्हणूनच ना. मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये माणूस गेला म्हणजे लोकांवर प्रभाव पडेल असं म्हणून जो मोठ्या गाड्या वापरतो ना, समजायचं कोणाचा अवतार? चांगदेवांचाच अवतार. हातात 2-4 मोबाईल असले, हातात ब्रेसलेट असलं, गळ्यात भरपूर सोनं असलं की मग आता लोकांवर प्रभाव पडतो असं म्हणून कोणी हे सगळं परिधान केलं तर समजायचं कोणाचा अवतार? चांगदेवांचा अवतार. महाराज प्रभाव पडावा म्हणून चांगदेव हातामध्ये काय घेऊन आले होते? साप घेऊन आले होते. आले शेवटी पळत आले आणि कोणीतरी वर्दी दिली जाऊन ह्या भावंडांना, चांगदेव आलेत आणि वाघावर बसून आलेत. ही भावंड भिंतीवर बसलेली होती. तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानाला म्हणतायत, अरे ज्ञाना, आपल्याला भेटायला पाहुणे येत आहेत, त्यांचं 5 पावलं पुढं जाऊन स्वागत केलं पाहिजे. जायचं का? ज्ञानोबारायांनी स्मित हास्य केलं, हो दादा. सोपाना जायचं का? सोपन देवांनी सांगितलं, हो दादा. मुक्ते जायचं का? हो दादा. आणि मग त्या निर्जीव भिंतीला ज्ञानोबारायांनी बोलले, चल बय. आणि ती निर्जीव भिंत चालायला लागली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग ज्ञानोबारांना शरण गेले, अरे पण वाघावर बसून आलो पण निर्जीव असलेल्या भिंतीला ज्यांनी चालायला लावलं ते ज्ञानोबाराय शरण गेले. अहंकार गळून पडला. आणि मग त्या 65 ओव्यांचा अर्थ सांगण्याचा अतिशय मोठी जबाबदारी ज्ञानोबारांनी कोणाला दिली असेल तर ती मुक्ताबाईंना दिलेली आहे. चांगदेवांचा गुरु होण्याचा बहुमान जर कोणाला ज्ञानोबारांनी दिला असेल तर तो मुक्ताबाईंना दिलेला आहे. म्हणून चांगदेवांसाठी ज्ञानोबारायांनी म्हणजे योगी जो मुलगा आहे त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी अनुभवामृत दिला. आणि मग शेवटी राहिला एक मुलगा, तो ज्ञानोबारायांच्या जवळच येत नव्हता. आठवा तुम्ही इंद्रायणीचा तीर आठवा, 750 वर्षापूर्वीचा काळ आठवा. ज्ञानोबाराया बसलेत, आई ज्ञानाई बसलीये, सगळी मुलं निघून गेली आणि शेवटी एक मुलगा राहिला जो दमलेला होता, थकलेला होता, त्याच्या अंगावरचे कपडे मळलेले होते. माऊली ज्ञानोबाराया त्याच्या जवळ गेले, त्याच्या तोंडावरून हात फिरवलं. जो संसारी नावाचा मुलगा होता त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या गालावरून हात फिरवला आणि त्याला विचारलं, बाळा तुला काही नको का रे? ते संसारी लेकरू म्हणते, आई काय ग तू मला देणार आहेस? तू साधकाला ज्ञानेश्वरी दिली, तू सिद्धाला अनुभवामृत दिला, तू योग्याला चांगदेव 65 दिली. आई मी तर संसार करणार आहे, संसाराने हातबल झालोय. आई मी संसार करतोय, मला बायको आहे, मला मुलं आहेत, मला जबाबदार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना आई मला देखील माझं हित व्हावं असं वाटतं, पण आई ज्ञानाई तुम्हाला काय देणार आहे? तेव्हा ज्ञानोबाराय बोलले, बाळा जे मी सिद्धाला दिलं नाही, जे मी साधकाला दिलं नाही, जे मी योग्याला दिलं नाही ते मी तुला देणार आहे. आणि माऊली ज्ञानोबारायांनी विशेष करून संसारी माणसासाठी हरिपाठ ग्रंथ दिला. आणि हरिपाठातल्या पहिल्याच अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी पहिल्याच चरणामध्ये देवाचं द्वार दाखवलंय. अभंगाचं पहिलं, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी, देवाची हे द्वारी क्षण भरी,
देवाचे द्वारी उभा क्षणभरी देवाची हे द्वारी उभा क्षण भरी देवाची एक द्वारी उभा क्षण भरी देवाची टाळी वाजवा देवाची द्वारी उभा क्षण मुक्तीचारी साधी देणे मुक्तीचारी साधी साधी हरि मुखे म्हणा 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 हरि मुखे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा मुक्तीचारी साधी साधिएला हरि मुखे हरि मुखे हरि मुखे माना 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 हरि मुखे हरे 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 गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार हरि जय जय गोपार कुमार गोपार कुमार जय जय गोपार कुमार हरे जय 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 गोपार कुमार गोपार कुमार जय जय गोपार कुमार गोपार कुमार नवनाथ भाऊ अतिशय सुंदर हार आहे आणि ओला नाहीये सगळ्यात महत्वाचं. हात वर करा हात वर करा करा हात वर करा. कार्यक्रमाचा पहिलाच दिवस आहे. अतिशय सुंदर आयोजन नडे परिवार करतो. तुमच्या सर्वांच्या सहभागातून आणि संयोगातून हा कार्यक्रम होत आहे. देवदेश धर्माचा जय जयकार करायचा आहे. हात वर करा करा ताट हात वर करा. राहू द्या तासभर असेच आता करा हात वर. झालं. मी पंढरीनाथ भगवान की म्हणालो तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. माईक मधून जय म्हणू नका. माझा इको वाढवू नका. आणि जो जय बोलणार नाही आज रात्रभर आणि उद्या दिवसभर त्याचा घसा आणि पोट दुखणार. बघा दुखतं की नाही. हात वर करा. चला. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भारत माता की सनातन हिंदू धर्म की गो माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती येळकोट येळकोट ज्योतिवच्छ नावानं करात काले विठ्ठल विठ्ठल.
ज्ञानोबारांनी हरिपाठामधून अभंगाच्या पहिल्याच चरणात देवाचं द्वार दाखवलेलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आमचे सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज फार सुंदर याच्यावर विचार मांडायचे. देवाचं द्वार म्हणजे मनुष्य देहरूपी देवाचं द्वार. ह्या मनुष्य देहाला देवाच्या द्वाराची उपमा दिलेली आहे. माझ्या शब्द गेली का काय घरी? झालं हा. ह्या देहाला आता तुम्ही अध्यात्माने 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत. ह्या 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 योनी भोगल्यानंतर शेवटची पाळी मनुष्य हा जन्म, शेवटी हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग मनुष्य देहरूपी देवाचं जे द्वार आहे ते महाराज म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभरासाठी ह्या मनुष्य देहरूपी देवाच्या द्वारात आपण उभे आहोत. मला सांगा, तुम्ही किंवा मी खात्रीने सांगू शकतो का की कलियुगामधलं आयुष्य 100 वर्षाचं आहे तर आपण 100 वर्षे जगू? असं मीही खात्री देऊ शकत नाही आणि तुम्हीही खात्री देऊ शकत नाही. पहिली माणसं जगायची बरं का. आमची आजी, माझ्या आईची आई 100 वर्ष जगली. 100 वर्ष. आणि जुनी माणसं का जगत होती तर त्याचं कारण सांगत असताना जुनी माणसं मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच धडपडत होते. आपल्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा और मकान. बस ह्या मूलभूत गरजा. म्हणजे पोटाला 2 घास असले, मग चटणी भाकर असली तरी जुनी लोक समाधानी असायची. अंगावर कापड असेल, फाटका असलं तरी समाधानी असायचे. आणि राहिला छत असलं, मग झोपडी असली तरी समाधानी असायची. आता मूलभूत गरजा बदलल्यात का आपल्या? अजिबात मूलभूत गरजा बदलल्या नाही. पण मूलभूत गरजांबरोबर आपल्या अवास्तव गरजा वाढल्या आणि अवास्तव गरजांची पूर्तता करण्यासाठी आपली अतिशय दमछाक होते. त्याच्यामुळे आयुष्य कमी होते. मी आता सांगितलं ना, आमची आजी म्हणजे माझ्या आईची आई 100 वर्ष जगली. तशी दोनदा तीनदा तिने हुलकवणी दिली. एकदा 92 वर्षाच्या असताना सिरियस झाली. 92 वर्षाच्या असताना मला मामाने फोन केला. म्हणला पुरुषोत्तम म्हातारी सिरियस आहे, आईला पाठव, काही खरं नाही कधी जाईल. आईला सांगितलं. आईने इंद्रायणीचं पाणी घेतलं. त्यावेळेस इंद्रायणी स्वच्छ होती. इंद्रायणीचं पाणी घेतलं आणि वडील तिला घेऊन कोल्हापूरला गेले. आता आई गाडीतून उतरली. माझे वडील मला नंतर हे सांगत होते. आई गाडीतून उतरली. उतरल्यानंतर गावातल्या लोकांनी निम्मी अर्धी तयारी करून ठेवली होती. म्हणजे आता मुलगी येईल, म्हातारीचा मुलीत जीव गुंतलाय, एकदा मुलीला बघितलं की म्हातारी शेवटचा श्वास गेली, एवढी सिरियस होती. म्हणून गावातल्या लोकांनी वेळ जायला नको म्हणून काय केलं होतं, तिरडी बिरडी तयार करून ठेवली होती. आणि याच्या पुढची गोष्ट, माझा मामा पण घोंगडी घेऊन बसला होता. येतंय का लक्षात तुम्हाला? मामा पण घोंगडी घेऊन बसला होता. आमची आई गेली, आई म्हातारीजवळ गेली. म्हातारीजवळ गेल्यानंतर पहिलं आमच्या मामीला ऑर्डर केली. आता ननंद ना, ऑर्डर केली. म्हणली ते एक वाटी घेऊन ये आणि एक चमचा घेऊन ये. मग त्या वाटीमध्ये इंद्रायणीचं पाणी टाकलं आणि चमच्याने म्हातारीला पाजलं. म्हातारी थोडेसे पापणे हलवत होते. तर ते पाणी पिल्यानंतर म्हातारीने थोडेसे डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर आमच्या आईला कॉन्फिडन्स आला. मग आमच्या आईने मामीला सांगितलं, एक काम कर, चतकोर चपाती घे, त्या मिक्सरच्या भांड्यात टाक, त्याच्यात थोडीशी साखर टाक, त्याच्यात थोडंसं दूध टाक, ते मिक्सरमध्ये बारीक कर, परत ह्याच वाटीत आण. मामीने ते करून दिलं. म्हातारीने जवळजवळ अख्खी वाटी खाल्ली. आणि ती अख्खी वाटी खाल्ल्यानंतर हे जे बाहेरच्या लोकांना कळलं ना, बाहेरचे लोक बाहेरच्या बाहेरच निघून गेली. म्हटलं आता म्हातारी जात नाही. खरंच गेली नाही म्हातारी, खरंच गेली नाही म्हातारी. त्याच्यानंतर म्हातारी 100 पूर्ण केली आणि गेली. एकदा दोनदा त्याच्यानंतर म्हातारी आजारी पडली. पण माझ्या मामाने आईला काही बोलवलं नाही. म्हटलं हिला बोलवल्यावर ही जगतीये. लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर मी एकदा माझ्या आईला विचारलं, म्हटलं आई, म्हातारीला एवढं आयुष्य कसं काय भेटलं? तेव्हा आईने सांगितलं, म्हटली बाळा, आम्ही लहान असतानाच तुझे आजोबा वारले. मग कुटुंबाची जबाबदारी म्हातारीवर पडली. सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं, घरातलं काम उरकायचं, दिवसभर शेतात काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं. घरी आल्यानंतर घरात परत स्वयंपाक करायचा आणि गावातल्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचे. आणि म्हटली मरेपर्यंत, तिचं लग्न झालं होतं 13व्या 14व्या वर्षी, तो काळ तसा होता ना,
13व्या-14व्या वर्षी लग्न झालं आणि 100 वर्ष पूर्ण करून गेली. म्हणजे जवळजवळ 80-85 वर्षाच्या कालावधीमध्ये तिच्याकडं मोजून 33 का 35 साड्या होत्या फक्त. आता कीर्तनावरून घरी गेल्यानंतर तुमची कपट बघा साड्यांची किती होत्या, 33 का 35 साड्या होत्या. म्हणजे साडी फाटली की तिला ती जोडून साडीला साडी, साडीला साडी. म्हणजे पूर्वीची माणसं जगत होती. आत्ता जो क्षण आहे तोच आपल्या हातात आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, मनुष्य देहरूपी देवाचं द्वार क्षणासाठी आहे. 28 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली. आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय, ज्यांची प्रशासनावर पकड होती, कामाचा उरक होता, अशा आदरणीय सन्माननीय आमदार अजितदादा पवार विमान अपघातामध्ये दादांचं निधन झालं. मला सांगा, 28 जानेवारीला जेव्हा सकाळी दादा उठले तेव्हा दादांना असं वाटलं तरी असेल का की ही सकाळ आपली शेवटची सकाळ आहे म्हणून? बरं, काय कमी होतं? पद होता, पैसा होता, प्रतिष्ठा होती आणि तब्येतीने पण चांगले होते. दररोज सकाळी 6ला कामाला चालू करणारा माणूस तंदुरुस्त होता. पण काळाच्या हातात महाराज आपण आहोत, काळ आपल्या हातात नाहीये. मला एकच सांगायचंय, मनुष्य देहरूपी देवाचं द्वार दिलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभरासाठी मनुष्य देहरूपी देवाचं द्वार जर तुम्हाला मिळालेलं आहे ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे? मनुष्य देह, देवाची द्वारी उभा क्षणभरी, ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतरच तुम्हाला 4ही मुक्ती प्राप्त करता येतील. पण जो क्षण तुमच्या हातामध्ये दिलेला आहे ना, त्या क्षणामध्ये तुम्ही काहीतरी नामसाधना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे माना, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराने बोलतात, अरे मनुष्य देहरूपी देवाच्या द्वारात आल्यानंतर तुला 4 मुक्ती प्राप्त करून घ्यायच्या असतील तर तुला नामसाधना करावी लागेल. कोणतं नाम घे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? आपल्या भक्ताच्या अज्ञानाचं गेली का काय घरी? झालं, ताट बसा, ताट बसा. आपल्या भक्ताच्या अज्ञानाचं जो हरण करतो त्याला हरी म्हणायचं. आपल्या भक्ताच्या दुःखाचं जो हरण करतो त्याला हरी म्हणायचं. आपल्या भक्ताच्या पापाचं जो हरण करतो त्याला हरी म्हणायचं. आणि जो हरित वर्णाचा आहे त्याला हरी म्हणायचं. राहिलं लक्षात? कोणाला हरी म्हणायचं? आपल्या भक्ताच्या दुःखाचं जो हरण करतो त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं म्हटल्यानंतर तुम्ही भक्त हरी म्हणा बरं का जोरात. हा, आपल्या भक्ताच्या दुःखाचं जो हरण करतो त्याला काय म्हणायचं? हरी म्हणायचं. आपल्या भक्ताच्या पापाचं जो हरण करतो त्याला काय म्हणायचं? हरी म्हणायचं. आपल्या भक्ताच्या अज्ञानाचं जो हरण करतो त्याला काय म्हणायचं? हरी म्हणायचं. आणि जो हरित वर्णाचा आहे त्याला हरी म्हणायचं. नाथ महाराज भागवतामध्ये, नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. माऊली ज्ञानोबाराने विचारलं, माऊली ज्ञानोबारा, मग जे 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 तुम्ही सांगताय मनुष्य देहरूपी देवाचं द्वार ते काही क्षणासाठी आम्हाला प्राप्त झालेलं आहे, मग आम्ही संसार करायचाच नाही का? माऊली म्हटले, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि त्याच्यावर उदाहरण देत असताना माऊली ज्ञानोबारांनी 4थ्या चरणामध्ये दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखो
ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा टाळकरी पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा द्वारकेचा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करे पुण्याचे गणना पुण्याची गणना कोण करे पुण्याचे गणना 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना हा गुरुजी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 नाम काय करतं ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा व्यासांचं समाधान देखील भगवंताच्या गुणानुवादाने झालं. द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी होता. का पांडवांच्या घरी होता? पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. अखंड वनवासामध्ये असलेले पांडव नामधारक होते, म्हणून नामधारकांच्या जवळ भगवंत असतो. ते नाम आपण सर्वांनी घ्यावं. आता मला सांगा, आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये इथं बसलेलो आहोत. गेले का काय घरी तुम्ही? झालं 5 मिनिट शेवटचे. ताट बसा ताट बसा ताट बसा. म्हणजे आपण मंदिराच्या दारात बसलेलो आहोत. मान्य आहे का तुम्हाला का नाही मान्य? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मान्य आहे तुम्हाला. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, एकाच वाक्यात उत्तर द्या. मला सांगा, घराच्या दारात बरं वाटतं का देवाच्या दारात बरं वाटतं? मी तुम्हाला प्रश्न विचारला, घराच्या दारात बरं वाटतं का देवाच्या दारात बरं वाटतं? तुम्ही उत्तर दिलं कुठे बरं वाटतं? देवाच्या दारात. आणि तुमचं हे उत्तर ऐकून मला पण बरं वाटलं.
मला नुसतं बरं वाटलं नाही, तर मला 100% खात्री पटली की तुम्हाला सगळ्यांना देवाच्या दारात बरं वाटत असल्यामुळं कीर्तन झाल्यानंतर आता तुम्ही घराच्या दारात जाणारच नाही. होणार आहे का असं? कधी कीर्तन संपतंय आणि कधी घराच्या दारात जातोय, माझ्या सहित सगळ्यांना झालेलं आहे. मग आपल्याला करायचंय काय? आपल्याला घराच्या दाराला देवाचं दार बनवायचंय, आणि घराच्या दाराला देवाचं दार बनवायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी मुखाने हरी म्हणा. आणि अधिक मास चालू आहे. अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हटला जातो आणि अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटला जातो. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणून नवनाथ भाऊ अतिशय सुज्ञ आहेत. ते प्रत्येक अधिक मासातल्या सप्ताहाची सुरुवात माझ्याच कीर्तने करतात. म्हणजे पुरुषोत्तम मासातलं कीर्तन आहे तर पुरुषोत्तमाच्याच कीर्तने सुरुवात करूयात. माझ्यावर नितांत प्रेमी नढे पाटील परिवाराचं आदरणीय नवनाथ भाऊंनी मला फोन केला की दादा आपला अधिक मासाचा कार्यक्रम आहे, अधिक मास येणार आहे म्हटल्यानंतर मला पण ह्या कीर्तनाची आठवण येते की आता कधी नवनाथ भाऊंचा फोन येतोय. आणि तुम्ही फोन केला त्या निमित्ताने आज आपल्यासमोर कीर्तन करण्याचा योग आला. खरं तर अतिशय सुंदर परिवार आहे. मगाशी मला हार घातलेले त्यांच्या परिवारातील ज्येष्ठ मंडळी असतील. मी जरा ज्येष्ठ मंडळीमध्ये रमणारा माणूस आहे. मला कारण की ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर जे प्रेम दिसतं, जी आपुलकी दिसती, जो जिव्हाळा दिसतो ना, तो आता पाहायला मिळत नाही. आता नुसती गुरमाट आहेत, गुरमाट. गाडीतून उतरली तरी गुरमाटपणे बघतात, चाललेली असली तरी गुरमाटपणे बघतात. लोकांच्या चेहऱ्यावर प्रेमच पाहायला मिळत नाही. कुठल्या गुरुमी ते आपण, मला तेच काही कळत नाही. म्हणजे फक्त तुम्हीच नाही, आम्ही महाराज मंडळी पण गुरमाट झालीत, नुसती गुरमाट. जुनी माणसं चांगली होती. चला ताट बसा, मी एक ग्राफिटी बोलतो, तुम्ही पूर्ण करा, कीर्तन संपवतो. पूर्वीचे रस्ते साधे होते. काय बोललो मी? पूर्वीचे रस्ते साधे होते तर माणसं पण, बोला बोला, पूर्वीचे रस्ते साधे होते तर माणसं पण साधी होती. नंतर रस्ते डांबराचे झाले तर माणसं पण, तुम्ही बोला, मी नाही बोलणार तुमच्या गावात. हा डांबरटपणा घालवायचा आहे आपल्याला. प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, पुण्य करा. जेवढं पुण्य करता येईल, सत्कर्म करता येईल, भगवंताचं नामस्मरण करता येईल, सद्विचार करता येईल तेवढं करा. द्वेषामध्ये, रागामध्ये, क्रोधामध्ये, लोभामध्ये आयुष्य घालवू नका. परत परत नर्तनू मिळणार नाहीये. देवाने इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, ते जीवन भगवत नामस्मरणामध्ये आपलं व्यतीत व्हावं अशी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो. नवनाथ भाऊ आपले मनापासून, नडे पाटील परिवाराचे, हे सगळेच माझे मित्र परिवार आहेत, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचा विश्वस्त होण्याच्या नात्याने आपल्या आध्यात्मिक कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. जाताना एवढंच सांगेन, तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवा, आणि ती काळाची गरज आहे. ते संस्कार ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारांचे असावेत अशी आपल्याला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुठे वेडे वाकुडे उत्तरे हा नाही उच्चारिला अधिकार म्या बोला क्षमा तुका म्हणण्या नीश्वरा रागा पायाव जिंगरा क्षमा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. सर्वांना विनंती आहे, कोणीही 2 मिनिट उठू नये.